वजन आहे. तुमचा मोठेपणा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती कमावलाय याच्याशी काही घेणे देणं नाही. बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती भजन केले आणि त्या भजनाच्या माध्यमातून तुम्ही भगवंताच्या किती जवळ गेले आणि भगवंतानं तुमचा अंगीकार केलाय का, हा माणसानं जीवनामध्ये विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा भगवान परमात्म्याजवळ जर जायचं असेल ना तर तुमचा मोठेपणा तिथं कामाचा नाही. बघा तुम्ही कितीही मोठे असाल संसारामध्ये, संसारातला मोठेपणा भगवंताच्या जवळ कामाला येत नाही. काय थोरपण जाळावे ते, ज्या मोठेपणासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतोय ना, तुकाराम महाराजांना त्या मोठेपणाबद्दल म्हणतायत, बाबा काय जाळायचंय तुमचं थोरपणा, काय मोठेपणा घेऊन काय करावं तुमचं सांगा ना. ज्या अर्थी तुमचा अंगीकार देवानं केला नाही, ज्या अर्थी तुमचा स्वीकार माझ्या पांडुरंगाने केला नाही, ज्या अर्थी तुमचा स्वीकार माझ्या जगाच्या मालकाने केला नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनाला काही महत्व नाही. ज्या दिवशी तुमचा अंगीकार माझ्या देवाने केला ना, त्या दिवशी तुमचं जीवन म्हणजे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका तुम्ही तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक जर तुम्हाला जर व्हावं असं वाटत असेल ना, तर माझ्या भगवान परमात्म्यानं स्वीकार करावं, अंगीकार करावं असं जीवन माणसानं जगलं पाहिजे. तुमचा संसारातला मोठेपणा इथं परमार्थामध्ये कामाचं. बघा आपलं सगळ्यांचं जीवन फक्त मोठेपणामध्ये चाललंय बरं का. प्रत्येकाला वाटतं मी मोठं व्हावं, प्रत्येकाला वाटतंय माझ्यासारखा माणूस या जगामध्ये नसला पाहिजे. मोठेपणासाठी ज्या धडपड चालू आहे ना, तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो